राज्य विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस अधिवेशन चालेल। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल। महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अखेरचं अधिवेशन, त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। मुंबईच्या ताजलँड इथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून सर्व आमदारांना मार्गदर्शन, अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती प्रश्न विचारा, बैठकीत चर्चा। आजच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवरती धरू, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भातले इतरही मुद्दे महत्त्वाचे, सुनील प्रभूंचं वक्तव्य। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं आज संसदेमध्ये अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार। राज्यसभेचं अधिवेशनही आजपासून सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो, विरोधक अनेक मुद्द्यांवरनं सरकारला घेरण्याच्या तयारीत। जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवर टांगा, राहुल गांधींचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना थेट इशारा। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली, 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन होण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत गटबाजी कराल तर याद राखा, पक्षांतर्गत कुरघोड्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना इशारा। ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सॅम पित्रोदांची नियुक्ती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून पित्रोदांची पुनर्नियुक्ती। बॉडी बॅगचा घोटाळा नेमका कुणी केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आम्हाला प्रश्न विचारतात, फडणवीसांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। सर्वाधिक पेपर फुटीची प्रकरणं उद्धव ठाकरेंच्या काळात समोर आली, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 15,000 कोटींची नुकसान भरपाई दिली, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। डबल इंजिनचा खुलासा स्वतः बावनकुळेंनी करावा, आमचं इंजिन सरकारला जोडल्याशिवाय त्यांची गाडी पुढे जाऊ देणार नाही किंवा जाऊ शकणार नाही, अमोल मिटकरींचा निशाणा। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात वंचितची स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून पक्षानं अर्ज मागवले। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा वरळीमध्ये जागता पहारा, मतपेट्या सुरक्षित पद्धतीने रवाना होईपर्यंत किशोरी पेडणेकर फील्डवर। मुसळधार पावसासाठी आता जुलैपर्यंत प्रतीक्षा, जून महिन्यातील उर्वरित दिवसही कोरडेच जाणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये झिका आजाराचा आणखी एक रुग्ण, मुंढवा भागातील 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल झिका पॉझिटिव्ह। आज 11वी प्रवेशाची यादी जाहीर होणार, यादीनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि त्या संदर्भातली नावं याची माहिती दिली जाईल। विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी 75,000 ऐवजी फक्त 10,000 रुपयांचं शुल्क, प्रमाणपत्राचं शुल्क कमी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.28% पाणीसाठा शिल्लक, पावसाच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष भर पडलेली नाही। 5 स्टार हॉटेल्स, मॉल इथे बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेस्कोसमध्ये आणखी पाणी कपातीची शक्यता, पुढचे 2 ते 3 दिवस आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी या संदर्भातला निर्णय घेतील।
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ट्रायचं मोठं पाऊल। अनोळखी नंबरवरनं फोन आल्यास नंबरसह त्याचं नावही दिसणार। संपूर्ण देशात ही सेवा 15 जुलैपासून सुरू होईल। पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता। जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण। मुंबई मेट्रो 3 लवकरच वेग पकडणार आणि सुरू होणार। राज्य शासनाच्या हिश्श्याची 1163 कोटींची रक्कम MMRDला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावरच्या लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय। प्रति तास 80 किलोमीटर या वेगाने धावणारी लोकल आता प्रति तास 95 किलोमीटर या वेगाने धावेल। गोखले पुलाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता। 1 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं महापालिकेचं नियोजन। मात्र अजूनही या पुलाचं काम सुरू असून 4 दिवसात पूल कसा खुला होणार याबाबत प्रश्नचिन्ह। पुण्यावरनं भोर मार्गे महाडला जात असलेल्या मार्गावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। 31 ऑगस्टपर्यंत हा आदेश लागू असेल। कोकण रेल्वेचा 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक। नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल। या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंतच मर्यादित असेल। लातूर नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। आतापर्यंत 2 जणांना अटक तर 2 जण फरार। फरार झालेल्या दोघांचा तपास सुरू। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीला पूर्व विदर्भात संधी द्यावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। मराठा आरक्षण विरोधातल्या सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध याबद्दल सुनावणी पार पडेल। जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुण्यातील रेस्कोर्स मैदानावर मनोज जरांगेंची सभा। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला उपस्थित राहण्याचं आवाहन। मराठ्यांवरती अन्याय होणार हे आम्हाला दिसू लागलंय, म्हणूनच आता आम्ही ताकदीनं उठाव करणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सन्मान आजही करतो आणि उद्याही करत राहू। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आंतरवाली सराटीमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। चव्हाण यांच्याकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। गद्दारीचा शिक्का मिटवण्यासाठी मनोज जरांगेंना शिंदेंनीच उभं केलं। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती गंभीर आरोप। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच असेल। ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारेंची माहिती। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवरती अन्याय होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ओबीसींवर अन्याय करणार नाही सरकारची भूमिका असल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण परिषदेत ओबीसींना पाठिंबा। सर्व अध्यादेश रद्द करून वर्षभरातील कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावं। तसंच खासगी क्षेत्रातही ओबीसींना आरक्षण लागू करण्याचा ठराव। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत। जेसीबीद्वारे केली फुलांची उधळण। लक्ष्मण हाकेंनी पोहरादेवीच्या जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं। मंदिर प्रशासनाकडून हाके आणि नवनाथ वाघमारेंचं स्वागत। सांगलीतील सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघाकडून संपाची हाक। आगामी 17 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी संघटनेकडून संपाचा इशारा। माहितीनुसार भाजप आमदार गोपीचंद पडळकर या संघटनेचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रामधल्या काँग्रेस नेत्यांकडून खासदार राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती। 13 किंवा 14 जुलैला आषाढीपूर्वी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेण्याची शक्यता। स्नेहभाव पालखीचं मनमाडवरनं पंढरपूरकडे प्रस्थान। या पालखीला 46 वर्षांची परंपरा। शहरात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत। पालघर बस आकारात वाहक चालक आणि डेपो अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी। वाहन चालकाच्या ड्युटी लावण्याच्या वादातनं हाणामारी झाल्याची माहिती।
वाशिमच्या रिसोड शहरातील कासार गल्लीत एक जुनी इमारत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही. पश्चिम उपनगरामधल्या सेलिब्रिटींच्या घरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला विलेपार्ले पोलिसांकडून अटक. विजय जाधव असं आरोपीचं नाव असून या आरोपीवर 16 गुन्ह्यांची नोंद आहे. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरनं पतीकडनं पत्नीची हत्या. हत्येच्या एका दिवसापूर्वीच पत्नीनं पोलीस स्थानकात जात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. पुणे नाशिक महामार्गावरती एकलहरे इथे ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कारवाई. कोणती पदवी नसताना रुग्णांवरती उपचार करत असल्याची माहिती. नालासोपारा पूर्व इथल्या धानीव तलावात बुडून 15 वर्षीय फिरोज शेख नावाच्या मुलाचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी रेल्वे कॉरिडॉरचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि गाडीही फोडली. रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू. 25 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी करत संतप्त नातेवाईकांनी हा मृतदेह वन खात्याच्या कार्यालयामध्ये ठेवल्याची घटना. यवतमाळमध्ये सावळेश्वरच्या पैनगंगा नदीपात्रात बुडून 3 मुलांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. दक्षिण आफ्रिकेची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. अफगाणिस्तानचा 9 विकेट्सनं केला पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.